कॅप्टन अशोक खरात हे स्वयंघोषित ज्योतिषी आहेत आणि त्यांनी अनेक महिलांवर अत्याचार केल्याच्या घटना आहेत. त्याचा एक महिलाने नाशिकच्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल केला आणि त्याच्यानंतर राज्यभर खळबळ माजली. मात्र कॅप्टन अशोक खरात त्यांनी जी ट्रस्ट स्थापन केली आहे त्या ट्रस्टवर राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर या देखील सभासदत्व त्यांचं होतं आणि 2025 साली ते संपलं. परंतु जर हा माणूस महिलांवर अत्याचार करत होता तेव्हा रुपाली चाकणकर यांची भूमिका नेमकी काय होती असे आरोप आणि असे प्रश्न राष्ट्रवादीच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी विचारले आहेत. ताई, LS मराठीमध्ये तुमचं स्वागत. हा जो सगळा प्रकार आहे काय सांगाल? रुपाली चाकणकर त्या ट्रस्टवर होत्या इतके वर्ष, मागच्या वर्षी 2025 मध्ये त्या पायउतार देखील झाल्या त्या ट्रस्टवरून, परंतु वर्षभर त्या म्हणल्या की मी ती ट्रस्ट सोडलेली आहे. परंतु ज्या प्रकारे गेले वर्ष 2 वर्ष महिलांवर अत्याचार होत आहेत, काय सांगाल तुम्ही? मुळामध्ये एक लक्षात घ्या, त्या काय सांगतात त्यांच्या स्टेटमेंटला काही महत्व नाही. कारण का त्या ट्रस्टवर होत्या. त्या भोंदू बाबाने त्या जे काही व्हिडिओ आलेले आहेत महिलांवर बलात्कार केलेले आहेत त्याच्यामध्ये तिथल्या लोकल खबरदार पुढारी म्हणून ज्यांनी वृत्तपत्रामध्ये त्याच्याविषयी जेव्हा आक्षेप घेतला तेव्हा काय संबंध होता महिला आयोगाचा की त्यांना माफीनामा मागायला होता? मी तो पुरावा दिलेला आहे. मी मोगम बोलत नाहीये, मी याची पूर्ण माहिती घेतलेली आहे. तेव्हा त्यांनी त्या भोंदू बाबावर आक्षेप घेतल्यानंतर राज्य महिला आयोग जे महिलांच्या सक्षमीकरणासाठी आहे, सुरक्षतेसाठी, त्यांचा संबंध काय होता वृत्तपत्राकडे माफीनामा मागायचा याचं उत्तर त्यांनी द्यावं. याचाच अर्थ वर्षापासून हा प्रकार जर त्यांनी त्याच वेळी ही माहिती मिळाल्यावर त्या भोंदू बाबाविषयी जर ऍक्शन घेतली असती, ठीक आहे, त्यांना आधी माहिती नसेल असं आपण समजू, पण तसं नाही आपण समजू. पण हे कळल्यानंतर जर त्यांनी माहिती घेतली असती तर आज महिला त्या अत्याचारापासून वाचल्या असत्या. आज आपण 2026 मध्ये आहोत. तुम्ही एका पदावर, संविधानिक पदावर राहून अशा गोष्टी करूच कशा शकता? तुम्ही जेव्हा त्या संवैधानिक पदावर गेल्यानंतर तुम्हाला ती कायद्याची चौकट येते, तुम्हाला कर्तव्याची चौकट येते आणि तुम्हाला फक्त महिलांची सुरक्षता, महिलांचा सक्षम करणे हाच एजेंडा आहे. तुम्ही जर त्यांची कार्यशैली बघितली, वैष्णवी हगवणेमध्ये त्या वैष्णवी हगवण्याच्या जावेला काहीच तिला कुठलंही समाधानकारक किंवा तिला कोणताही आधार महिला आयोग म्हणून त्यांनी दिलेला नाहीये. उलट त्या म्हणतात की नाही त्यांनी तक्रारच केली नाही. असं महिला आयोग नाही चालत. संपदा मुंडे तिची घटना घडली, जो काही तपासात येईल, तपासामध्ये कुणाचे काय काय पैलू आहेत ते तपास अधिकारी फक्त कोर्टासमोर सांगू शकतो. तिथेही त्या तपासाला गेल्यानंतर त्यांनी अख्खा इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनी त्यांना सांगितलं. त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणूनच सांगितलं ना, संविधानिक पदावर आहेत म्हणूनच सांगितलं. त्याचाही त्यांनी गैरवापर करून मीडियासमोर पूर्ण तपास डिस्क्लोज केला. कायद्याने हा गुन्हा आहे हो. म्हणजे याचाच अर्थ की त्यांना राज्य महिला आयोगाचं कामकाज, कायदे कळतच नाहीयेत. आता त्यातनं हा खरा त्याचा प्रकार समोर आला. जर त्यांनी हे रोखलं असतं तर आज 58 जे व्हिडिओ आहेत, ज्या महिला आहेत त्या वाचल्या नसत्या का हो? आपण का आलोत राजकारणामध्ये? आपण का आलोत या पदावर? माननीय अजितदादांनी तुम्हाला का ते पद दिलं? तर फक्त महिलांचं रक्षण करण्यासाठी दिलं, फक्त महिलांना सुरक्षित करण्यासाठी दिलं. त्याचा जर असा गैरवापर होणार असेल तातडीने पायउतार व्हायला पाहिजे. याच्यामध्ये कुठलं लॉजिक आणणार आहात तुम्ही? आतापर्यंत ज्या मंत्र्यांनी ज्या खात्यामध्ये समजा चुका झाल्या त्यांचा डायरेक्ट कनेक्ट दिसून आला, त्यांनी राजीनामा दिलेला आहे. परंतु या प्रकरणामध्ये कॅप्टन अशोक खरात जे आहेत त्यांच्या इथे जाताना उपमुख्यमंत्री शिंदे आणि विखे पाटील पण दिसत आहेत. मग त्यांच्यावर तुमचा आक्षेप आहे का? एक लक्षात घ्या, सेलिब्रिटी खूप तिथे गेलेल्या आहेत आणि तिथे शंकराचं मंदिर आहे. त्यामुळे शंकराच्या म्हणजे देवाच्या मंदिराला पाया पडणं चुकीचं नाहीये. पण तिथं गेल्यानंतर त्या पुजारीला समोरच्याकडनं आरोप झाल्यानंतर माफी मागवणं, महिला तिथं येण्यासाठी प्रवृत्त करणं, त्यासाठी त्या ट्रस्टवर नाव देणं, हे कायद्याने चुकीचं आहे. एकनाथ शिंदे साहेब किंवा विखे पाटील यांनी असं काय केलेलं व्हिडिओ आहे का? एखादा पुरावा दाखवा, मी त्यांच्यावरही बोलेल. आता समजा जाता जाता रस्त्याला जरी मंदिर दिसलं तरी आपण पाया पडतो, म्हणजे ते पाया पडलं
म्हणून त्या गुन्ह्यामध्ये ते सहभागी आहेत असं होत नाही. हाच मुद्दा या संविधानिक पदावर बसलेल्या जर व्यक्तीला कळत नसेल तर खरंच पात्रता नाही हो त्यांची समाजात काम करण्याची, या मोठ्या पदावर काम करण्याची. आता ह्यांचा राजीनामा, याच्या आधीचे राजीनामे जे आहेत ते मी तुम्हाला सांगते, माननीय अजितदादांनी सुद्धा मागितले होते, तेव्हा सुनीलजी तटकरे साहेबांनी थांबवलेले होते. आत्ताचा हा जो काही प्रकार झालेला आहे याच्यामध्ये जे कोणी राजीनामे थांबवेल ते या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व आहेत, हे होणार आहेत. याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याशी तुम्ही बातचीत करणार आहात का? कारण की हा महिला सुरक्षतेचा ऐरणीवर आलेला प्रश्न आहे आणि जिथं महिला आयोगच ढिसाळ कारभार करत आहे तिथे सुनेत्राताई सक्षम नेतृत्व करतील का? आणि तुम्ही जे निवेदन देता त्यांना योग्य निर्णय देतील का असं वाटतंय? एक लक्षात घ्या, माननीय सुनेत्राबाईंनी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुळे राज्यातील महिलांना सुरक्षता, सक्षमता, विश्वास देण्यासाठी निश्चित हा जो काही प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये ते त्यांचा राजीनामा घेतील आणि घेतलाच पाहिजे. कारण का त्याशिवाय महाराष्ट्रातील जनता माता भगिनींना तो कुठलाही विश्वास आधार मिळणार नाही. आणि त्याच्या पुढे जाऊन मुख्यमंत्री साहेबांना पण माझी विनंती आहे की आपण जोपर्यंत त्या पदावर आहेत याचा तपास हा कायद्याने होणारच नाहीये. सगळे 58 व्हिडिओ नष्ट करणार, फेरफार करणार, पोलिसांना आदेश देणार. त्याच्यामुळे त्यांनी त्या पदावर राहून तुम्ही हा तपास करूच शकत नाही. त्यांना या पदावरनं मुक्त करून हा अत्यंत पारदर्शकपणे कार्यक्षमतेने तपास होणं गरजेचं आहे. कारण का भवितव्य सुरक्षता ही महिलांची आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. ताई, तुम्ही स्वतः एक ॲडव्होकेट आहात. शेवटचा प्रश्न मी तुम्हाला विचारते की तुम्ही ॲडव्होकेट आहात, कायद्याच्या चौकटीत अशा व्यक्तींना काय शिक्षा होणं गरजेचं आहे, याच्यासाठी कशा प्रकारे तपास होणं गरजेचं आहे? एकतर सगळ्यात महत्त्वाचं जे 58 व्हिडिओ घेतलेले आहेत ते त्यांना कोर्टासमोर द्यावे लागतील आणि बलात्काराच्या गुन्ह्यामध्ये त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आता याचा अजून सखोल डीपमध्ये तपासून कुणाशी काही संबंध आहेत, कोणी या महिला तिथे कशा आल्या, कोणत्या याने आल्या, त्याच्यानंतर जे सेलिब्रिटी येऊन गेले त्यांचे काही लागेबंदे आहेत का नाही, तपासाच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी तपासल्या जातील. तो तपास अत्यंत कार्यक्षमतेने आणि पारदर्शक कायद्याने होणं गरजेचं आहे. त्यामुळे तो जेव्हा होईल तेव्हा या नराधमाला कायद्याची शिक्षा ही मला वाटतं रेपच्या याच्यानंतर जी फास्ट ट्रॅकवर होणं गरजेची आहे. पण त्यासाठी हे सगळं होण्यासाठी, त्याला शिक्षा होण्यासाठी नाही, महिला आयोगाला पदावरनं पदमुक्त करणं गरजेचं आहे. त्याच्याशिवाय न्याय मिळू शकत नाही. पोलिसांवर कोणताही दबाव ना राजकारण्यांनी आणो, ना मंत्र्यांनी आणो, ना नेत्यांनी आणो, हे गरजेचं आहे. अन्यथा लाडकी बहीण फक्त म्हणायचं आणि बंधुबाबांकडे आपल्या भगिनी शोषणासाठी द्यायचं, अशी सरकारची प्रतिमा व्हायला नको. धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर हा जो प्रकार आहे याच्यात निष्पक्षपणे जो तपास आहे तो होणं गरजेचं आहे आणि याच्यासाठी रुपाली चाकणकर यांनी आपल्या अध्यक्षपदाचा पहिला राजीनामा देणं गरजेचं आहे. तरच पारदर्शकपणे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होईल असं मत रुपाली ठोंबरे पाटील, ज्या राष्ट्रवादी अजितदादा पक्षाच्या प्रवक्त्या आहेत, त्यांनी आपलं मत मांडलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल गजलेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे.